सुरळ येथे जलरथाचं आगमन, जलसंधारण योजना व विविध स्पर्धांनी कार्यक्रम रंगला। गुहागर तालुक्यातील सुरळ गावामध्ये केंद्र सरकारच्या अमृत व जलसंधारण योजनेच्या जलरथाचे उत्साहात आगमन झाले। गावामध्ये 0.2 पाणलोट योजना राबवण्यात येत असून या योजनेची माहिती देण्यासाठी तसेच पाण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी हा जलरथ सुरळमध्ये दाखल झाला आहे। पाणलोट समिती सुरळ, ग्रामपंचायत सुरळ, आदर्श मराठी शाळा सुरळ यांनी संयुक्तपणे या जलरथाचे जल्लोषात स्वागत केलं। कार्यक्रमादरम्यान मराठी शाळेतील विद्यार्थ्यांनी वक्तृत्व, निबंध आणि चित्रकला स्पर्धांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला। या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पहिल्या 3 क्रमांकाच्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला। अंगणवाडी सेविका सौरवी आगरे यांनी पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्पनेवर आधारित माहितीपूर्ण देखावा सादर केला, तर सृष्टी आगरे, साक्षी पारदले यांनी रांगोळीच्या माध्यमातून पाण्याचे महत्त्व व्हिज्युअल पद्धतीने उभे केले। शाळेतील आणि गावातील मुलांनी भाषणे आणि गाणी सादर करत पाण्याची माहिती विशद केली। कार्यक्रमात CRP मनीषा आगरे यांना पाणलोट योजनेतील योगदानाबद्दल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं, तर श्री भाग्यवान बागकर यांना प्रगत शेतकरी म्हणून गौरवण्यात आलं। पाणी योद्धा म्हणून श्री कासिम दळवी यांचा विशेष सत्कार करण्यात आला। पाणलोट योजनेला उत्तम सहकार्य केल्याबद्दल सुरळ ग्रामपंचायतीलाही पुरस्कार प्रदान करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन पाणलोट सचिव दिनेश बागकर यांनी केले। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।